बघा, दत्त जयंतीसाठी आपली 21 दिवसांची सेवा देखील आहे आणि जर महिलांना 21 दिवसांची सेवा अडचणीमुळे म्हणजे मासिक धर्मामुळे जर जमत नसेल छोटीशी तर हीच 21 दिवसांची सेवा तुम्ही 11 दिवसांसाठी देखील करू शकता. पण मग ह्या दोन्ही सेवा जर शक्य नसतील म्हणजे काही अडचणींमुळे वेळ नसेल तेवढा आपल्याकडे तर जमत नसेल, या दोन्ही सेवा जमत नसेल तर आपली ही जी सेवा आहे, जी अगदी 10 मिनिटाची सेवा आहे, ती आपल्याला अगदी आवर्जून करायची आहे. आणि जर ह्या दोन्ही सेवा तुम्ही 21 दिवसांची सेवा देखील तुम्ही करणार असेल आणि अजून तुम्हाला काहीतरी करावं असं वाटत असेल तर ही सेवा आपल्याला अगदी आवर्जून करायचीच आहे, नक्कीच करायची आहे. कारण बघा, या सेवेमुळे आपलं गुरुबळ जे आहे ते मजबूत होणार आहे. कारण गुरुबळ ज्याचं मजबूत असतं त्याला कोणतीच अडचण जी आहे, म्हणजे आपली अडचण बघा सगळ्यांनाच येत असतात, पण ह्या अडचणींमधून मार्ग जो आहे तो त्यालाच मिळतो ज्याचं गुरुबळ मजबूत असतं. कारण बघा, गुरु जर नाराज झाले तर देव देखील काहीच करू शकत नाहीत. पण देव जर कोणत्या कारणाने आपल्यावरती नाराज झाले तर आपले गुरु आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतात. आणि म्हणूनच बघा, अडचणींमधून म्हणजे कोणत्याही कठीण प्रसंगातून आपल्याला आपले गुरु जे आहेत ते मार्ग दाखवतात. अडचणी ह्या कितीही येऊ देत आणि त्या प्रत्येकाला येतात, पण ह्या अडचणींमधून मार्ग त्यालाच मिळतो ज्याचं गुरुबळ मजबूत असतं. आणि म्हणूनच गुरुबळ आपलं मजबूत करून घेण्यासाठी आपल्याकडे अगदी सुंदर अशी संधी आहे. म्हणजे म्हणूनच आपल्याला दत्त जयंतीपर्यंत ही जी सेवा आहे, अगदी 10 मिनिटाची सेवा आहे, जास्त वेळ लागणार नाही आहे, ती आपल्याला करायची आहे. बघा, हा व्हिडिओ तुमच्याकडे कधी पण येऊ देत, अगदी दत्त जयंतीच्या 2-4 दिवस आधी जरी आला तरी देखील तुम्ही ही जी सेवा आहे ती करू शकता. म्हणजे असं नाही आहे की दत्त जयंतीपर्यंतच करायची आहे, तुम्ही दत्त जयंतीच्या नंतर देखील करू शकता. कारण गुरुबळ जे आहे ते आपल्याला वेळोवेळी कामाला येणार आहे. म्हणून आपलं गुरुबळ जे आहे ते मजबूत करण्यासाठी आपल्याला ही जी सेवा आहे ती तुम्ही दत्त जयंतीपर्यंत नाही तर दत्त जयंतीच्या पुढे देखील तुम्ही कंटिन्यू ही करू शकता. सेवा कोणती आहे ती आपण जाणून घेऊयात, पण त्याआधी तुम्हाला एक विनंती करायची आहे की तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओतील माहिती जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक देखील करा. आता बघा, ही सेवा करताना आपल्याला संकल्प करायची काहीच गरज नाही आहे आणि त्याचप्रमाणे ह्याचे मोठे नियम देखील नाही आहेत. फक्त आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे. आपल्याला गुरुचरित्रातला 9वा अध्याय जो आहे तो वाचायचा आहे. आणि हा अध्याय वाचल्यामुळे आपलं गुरुबळ कसं मजबूत होणार आहे, तर बघा, ज्यांनी गुरुचरित्राचं पारायण केलेलं आहे त्यांना माहितीच असेल. पण ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी मी थोडक्यात त्यातली जी कथा आहे ती सांगते. मी जास्त वेळ नाही घेणार, पण हे सांगणं गरजेचं आहे ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी. तर बघा, कथा अशी आहे की एक धोबी असतो आणि एका नदीवरती तो रोज कपडे धुण्यासाठी जात असतो आणि तिथेच श्रीपाद श्री वल्लभ हे देखील अंघोळीसाठी येत असत. आणि हा जो धोबी आहे त्याचं तिथे जाण्याचं कारण म्हणजे बघा, त्याचं काम पण असायचंच, पण त्यांना श्रीपाद श्री वल्लभ यांचं दर्शन घ्यायचं असतं आणि म्हणूनच तो आवर्जून तिथे हजेरी लावत असायचा. आणि बघा, हा रोज जायचा, त्यामुळे गुरूंना हे लक्षात येणार नाही असं होणार नाही. त्यांच्या हे लक्षात यायचं म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ यांच्या हे लक्षात आलं. आणि एक दिवस त्यांनी त्याला थांबवून विचारलं की तुला काय हवं आहे ते तू माग, मी तुझ्यावरती प्रसन्न झालेलो आहे, तुझी जी काही भक्ती आहे ना ती मला आवडलेली आहे, तर तुला जे काही मागायचं असेल ते तू माग. त्यावेळी हा जो धोबी आहे तो श्रीपाद श्री वल्लभ यांच्याकडे काहीच मागत नाही, फक्त एकच मागतो, ते म्हणजे तुमचा आशीर्वाद जो आहे तो माझ्या पाठीशी सदैव राहू देत. अशा प्रकारे श्रीपाद श्री वल्लभांकडे तो मागणी करतो. आणि त्यानंतर थोडे दिवस जातात, काही दिवस जातात, त्यानंतर ह्या नदीमध्ये ह्या धोब्याला एक नाव दिसते, एक नाव येताना दिसते. आणि ती जी नाव असते त्यामध्ये एक राजा असतो, बसलेला असतो आणि त्याच्या काही राण्या देखील ती जी नाव आहे त्यामध्ये बसलेल्या असतात. आणि ही जी नाव आहे ती छान अगदी फुलांनी सजवलेली असते. आणि हा जो राजा आहे आणि त्याच्या ज्या ह्या राणी असतात, ह्या सर्वांनी अंगावरती रत्नजडित दागिने जे आहेत ते घातलेले असतात. आणि हे जे दृश्य आहे ते पाहून हा जो धोबी आहे त्याच्या मनाला कुठेतरी खेद वाटतो की आपलं जे आयुष्य आहे ते देखील असं असायला हवं होतं. तो स्वतःकडे बघतो आणि त्या राजाकडे बघतो आणि मी का असा नाही असं त्याला म्हणजे त्याच्या मनात कुठेतरी असं वाटून जातं. तिथेच जवळ आपले जे हे गुरु आहेत ते बसलेले असतात आणि त्यांना ह्याच्या मनात जे काही चाललेलं आहे ते कळतं. ह्याच्या मनात जे काही चाललेलं आहे ते बरोबर ते ओळखतात. आणि त्यावेळेला पुन्हा त्याला ते विचारतात की तुला काय हवं आहे ते तू माग. त्यावेळी हा जो धोबी आहे तो श्रीपाद श्री वल्लभांना म्हणतो की मला ह्या राजासारखं आयुष्य हवं आहे, पण ते ह्या जन्मी मला नको आहे, कारण हा जन्म जो आहे तो आता संपत आलेला आहे. पण पुढचा जो जन्म आहे तो जर मला ह्या राजासारखा मिळाला तर तुमचे फार उपकार होतील. आणि त्याबरोबर तो गुरूंना देखील मागतो. आता गुरूंना मागतो म्हणजे काय, तर बघा, तो एक वचन मागतो गुरूंकडून की
मला पुढच्या जन्मी मी जिथे माझा जो जन्म होईल त्या जन्मामध्ये मला तुमचं दर्शन जे आहे ते व्हावं आणि त्याचबरोबर तुमची आणि माझी भेट जी आहे ती घडून यावी आणि फक्त भेट घडून येऊ नये तर मला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याची आठवण देखील राहावी. अशा प्रकारचा आशीर्वाद जो आहे तो श्रीपाश्री वल्लभ यांच्याकडे मागतो. आता ही जी कथा आहे ती तुम्हाला 9व्या अध्यायामध्ये वाचायला मिळेल. आता याच्या पुढचा जो अध्याय आहे ज्यांनी पारायण केलेलं आहे त्यांना माहिती असेल की ह्या आशीर्वादामुळे हा जो धोबी असतो त्याला पुढच्या जन्मी म्हणजे तो पुढच्या जन्मी राजा म्हणून जन्माला येतो आणि त्याची भेट देखील गुरूंबरोबर होते. अशा प्रकारची ही कथा आहे. तर बघा, सांगायचं तात्पर्य असं की ज्यांच्यावरती गुरुची कृपा होते आणि ज्यांच्यासोबत म्हणजे त्याच्यासोबत तो गुरु देखील मागतो तर जो जन्म मिळेल त्या जन्मामध्ये तुमची साथ मिळू द्या असं तो गुरूंना म्हणतो आणि त्यांना ते ऐकावं देखील लागतं. अशा पद्धतीने आपल्याला 9वा अध्याय जो आहे तो वाचायचा आहे आणि आपल्याला रोज गुरूंकडून हेच मागायचं आहे की जन्म कुठलाही येऊ द्या किंवा दिवस कुठलाही उगवू द्या, त्या दिवशी त्या क्षणी मला तुमची साथ लाभावी. कारण बघा, जिथे गुरुची साथ लाभते ना तिथे कशाचीच कमी पडत नाही. त्यामुळे गुरुबळ मजबूत होण्यासाठी रोज हा 9वा अध्याय जो आहे तो आपल्याला वाचायचा आहे. आता हा जो अध्याय आहे तो कसा वाचायचा ते तुमच्या लक्षात आलं असेलच. तर आपण पुढच्या जे नियम आहेत ते बघूयात. नियम तसे काही कठीण नाही आहेत, पण एक जो नियम आहे तो आपल्याला कटाक्षाने पाळायचा आहे. तो म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज गुरुचरित्राची जी पोथी आहे ती हातात घेऊन हा अध्याय वाचायचा नाही आहे. कारण बघा, जेव्हा पारायण आपण करतो त्यावेळेला आपल्याला अधिकार असतो गुरुचरित्राच्या ग्रंथाला हात लावायचा. कारण ह्या ग्रंथाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्यामुळे आपल्याला हा नियम जो आहे तो पाळायचा आहे की गुरुचरित्राचा पूर्ण ग्रंथ घेऊन बसायचा नाही आहे आपल्याला. तर मग वाचायचं कसं? तर बघा, 9व्या अध्यायाचं ना छोटंसं पुस्तक तुम्हाला मिळेल. पूजेचं जिथे साहित्य मिळतं किंवा मग ग्रंथ मिळतात ना तिथे तुम्हाला हे जे हा जो छोटासा ग्रंथ आहे तो मिळेल तुम्हाला. हे 9व्या अध्यायाचा ग्रंथ आहे ना तो तुम्हाला तिथे मिळेल. आता ही जी छोटी पोथी आहे ती आपल्याला घ्यायची आहे आणि ती वाचायची आहे. आता वाचायचं कधी? तर बघा, दिवसभरात तुम्ही कधीही वाचू शकता, म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही वाचू शकता. फक्त आपल्याला दुपारी 12 ते 12:30 ही वेळ जी आहे ती सोडून तुम्ही बाकी कोणत्याही वेळेला वाचू शकता. कारण दुपारी 12 ते 12:30 ही जी वेळ आहे ती दत्त महाराजांची भिक्षेची वेळ आहे. त्यामुळे आपल्याला ह्या वेळेमध्ये हे जे पुस्तक आहे ते वाचायचं नाही आहे. बाकी तुम्ही दिवसभरामध्ये कधीही वाचू शकता, सकाळी संध्याकाळी. असं काही नाही आहे की आज सकाळी वाचलं तर उद्या पण सकाळीच वाचायला पाहिजे. दुसऱ्या दिवशी तुम्ही संध्याकाळी वाचलं तर चालेल. फक्त आपल्याला दुपारी 12 ते 12:30ची जी वेळ आहे ती सोडून तुम्ही दिवसभरात कोणत्याही वेळेला तुम्ही वाचू शकता. अगदी रात्री 12ला वाचलं तरी देखील चालेल. त्याचप्रमाणे बघा, खाण्यापिण्याचे काय नियम? तर खाण्यापिण्याचे काहीच नियम नाही आहेत, कारण आपण पारायण करणार नाही आहोत. पारायण जर करायचं असेल तर त्यामध्ये खाण्यापिण्याचे बरेच नियम असतात, पण आपल्याला पारायण करायचं नाही आहे. तर हा एकच अध्याय 9वा जो अध्याय आहे तोच आपण रोज वाचणार आहोत. त्यामुळे खाण्यापिण्याचे काहीच नियम नाही आहेत. फक्त मांसाहार जो आहे तो आपल्याला टाळायचा आहे. दत्त जयंतीपर्यंत मांसाहार आपल्याला करायचा नाही आहे. तुम्हाला हा व्हिडिओ जेव्हा मिळेल, जेव्हापासून तुम्ही ही सेवा सुरू करणार असाल तेव्हापासून तुम्हाला दत्त जयंतीपर्यंत मांसाहार जो आहे तो कटाक्षाने टाळायचा आहे. त्याचप्रमाणे दत्त जयंतीच्या नंतर देखील आपलं गुरुबळ मजबूत ठेवण्यासाठी आपल्याला हा 9वा अध्याय जो आहे तो वाचायचा आहे. पण दत्त जयंतीच्या नंतर तुम्ही मांसाहार करू शकता. म्हणजे काही बघा, ठराविक दिवशी काही जणांकडे मांसाहार हा केला जातो. त्यामुळे मांसाहार ज्या दिवशी तुम्ही करणार असाल त्या दिवशी तुम्ही हे जे पुस्तक आहे त्याला हात लावू नका. किंवा मग तुम्ही आधी वाचून घ्या आणि त्यानंतर तुम्ही म्हणजे हे पुस्तक व्यवस्थित ठेवा आणि मग नंतर तुम्ही मांसाहार केला तरी चालेल. पण दत्त जयंतीपर्यंत आपल्याला मांसाहार जो आहे तो करायचा नाही आहे, कटाक्षाने टाळायचा आहे. त्यानंतर तुम्ही मांसाहार करू शकता. फक्त त्या मांसाहार करण्याआधी तुम्ही हे पुस्तक वाचून घ्या. त्यानंतर तुम्ही मांसाहार जो आहे तो करू शकता. त्याचप्रमाणे बघा, महिलांनी मासिक पाळीमध्ये म्हणजे ते आपले 4 दिवस आहेत ते 4 दिवस सोडून तुम्ही ही जी सेवा आहे ती कंटिन्यू करू शकता. तर आपली 21 दिवसाची आणि 11 दिवसाची जी पारायणाची सेवा आहे ती जर तुम्हाला जमणार नसेल तर ही अगदी 10 मिनिटाची अशी सेवा आहे आपलं गुरुबळ मजबूत करण्यासाठी आणि ही खूप चांगली जी संधी आहे ती तुम्ही सोडू नका. दत्त जयंतीपर्यंत ही सेवा जी आहे ती नक्की म्हणजे अवश्य आवर्जून करा आपलं गुरुबळ मजबूत करण्यासाठी. व्हिडिओतील माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.